माननीय देवाभाऊंनी सांगितलं की मला तुमचे दरवाजे उघडे असो किंवा नसो त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे, परंतु मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी त्या ठिकाणी खुले आहेत, हे माझ्यासाठी मोठं आहे. आणि त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निश्चितच देवाभाऊंची टोप आज धडधडणार आहे, जो मुंबईकरांना विश्वास देणारी आहे. काल देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केली आदित्य ठाकरे यांनी, काय म्हणाल? मला वाटतं राजकारणात अपयशी झालेत, नवीन धंदा मिमिक्रीचा त्यांनी चालू करावा. मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल, हे अदानीला देण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारचा सुरू आहे. उद्योगधंदे असतील, जमिनी असतील, ते दिल्या जातात अदानीला. मला वाटतं टीका करणं, टोमणे मारणं, कोट्या करणं, निराधार त्या ठिकाणी गोष्टी बोलणं, याच्यात त्यांचा सगळा वेळ जातोय. आम्हाला त्यांच्या ह्या निराधार निरर्थक टीकांना उत्तर द्यायला वेळ नाही. आम्हाला मुंबईकरांचा विकास करायचा आहे, मुंबईचा चेहरा बदलायचा आहे, जो माननीय देवाभाऊ आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी करून दाखवलंय. अटल सेतू असो, मोनोरेल असो, मेट्रो रेल असो, कोस्टल रोड असो, बोरिवली ठाणे टनेल असो, मुंबई बदलताना दिसते आणि ते मुंबईकरांसाठी महत्त्वाचं आहे. यांच्या कोट्या टीका टिप्पण्या टोमण्याला मुंबईकर विटलेत, किळसवानी अशा प्रकारच्या नजरेनं त्यांच्याकडे बघतात आणि ऐकतात. एक जो नरेटिव्ह वारंवार त्यांच्याकडून बोलला जातोय तो म्हणजे मुंबईला गुजरातकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे अडाणींना सगळे कामं दिली जात आहेत. मला वाटतं मी मगाशीच म्हणालो की या मुंबईमध्ये ज्या पद्धतीत देवाभाऊंनी गुंतवणूक आणली ती जरा त्याच्यावर लक्षात टाका ना. म्हणजे इथल्या डेव्हलपमेंटच्या अँगलनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री बघतायत. मुंबई असेल MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला आम्ही महत्त्व देतोय. आता त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. कालही मुलाखतीत देवेंद्रजींनी सांगितलं, कुणाचा बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडणार नाही आणि मराठी माणसांचं हित आम्हीच जपणार आहोत. मराठी भाषाला अभिजात दर्जा आम्हीच दिला, माननीय पंतप्रधानांनी दिला. आणि त्याचबरोबर मुंबईतला मराठी माणूस मुंबईतना घराशिवाय बाहेर जाता कामा नये, त्यांना घरं देण्याचे सुद्धा आम्हीच बघतोय. आमचं हिंदुत्व हे खरं, पण भाजपचं नेमकं कोणतं हिंदुत्व असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तुमचं खरं हिंदुत्व ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसच्या मांडीला मांडी मी लावणार नाही, एक वेळ दुकान बंद करन, त्या हिंदुत्वाची अवहेलना करणाऱ्या काँग्रेसबरोबर आपण बसलात एका मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी. तिथे तुमचं हिंदुत्व कळलं आणि देवाभाऊंच्या हिंदुत्वाला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. निखळ अशा प्रकारचं त्यांचं हिंदुत्व आहे, हे हिंदुत्ववादी जनतेला माहीत आहे. फडणवीसांचा जन्म दाखला ठाकरे बंधू एकत्र आलेत, राज ठाकरे यांना फायदा होईल असं दिसतं चित्र. चुकीच्या वेळी एकत्र आलेत. ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांना बरोबर घेण्याची आवश्यकता होती उद्धवजींनी, तेव्हा घेतलं असतं तर काय हातात लागलं असतं. चुकीच्या वेळेला ते एकत्र आलेत, त्याचा काय उपयोग होईल असं वाटत नाही. फडणवीसांचा जन्म दाखला तपासावा, त्यांचे आई वडील हिंदू आहेत का नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पुढारीच्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. यावरून त्यांची पातळी किती वैचारिक घसरली हे दिसतं. देवेंद्रजी एक वैचारिक पातळीचा नेता आहे. अशा प्रकारच्या फुटकळ विचारांच्या नेत्यांना आम्ही असं उत्तर देऊ इच्छित नाही. ज्या आईबापावर मी जन्मावर जात असतील त्यांच्या वैचारिक पातळीची आम्हाला कीव करावीशी वाटते. ते देखील मोठ्या प्रमाणात 30 वर्षांसाठी जैन समुदायाला जागा देण्यात येणार आहे. त्याच्या विरोधात गिरगावकर देखील आंदोलन करणार आहे. आणि त्याचबरोबर वेळ पडली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी होतील असं देखील त्याचे म्हटले. मला त्या मुद्द्याविषयी माहीत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.